नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी बघूयात. विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये भाजप विरोधात टीकेची राळ उठवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र सिल्लोडच्या सभेमध्ये चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांना साथ घातली. शिवसेना उमेदवार सत्तारांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी एकत्र या, असं आवाहन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनामुळे उपस्थित कार्यकर्ते देखील काहीसे आवाक झाले. म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया. तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर शिवसेना उमेदवार अब्दुल सत्तार यांनी पलटवार केला. ज्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली, त्याच सभेतून महायुतीच्या मतदारांना सत्तारांविरोधात मतं द्या म्हणतायत, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, असा घणाघात अब्दुल सत्तार यांनी केला. सिल्लोडमध्ये आज उद्धव ठाकरे यांची प्रचार रॅली झाली. मात्र या सिल्लोडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक अचंबित करणारी हाक दिलेली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ती हाक त्यांनी दिली भाजपाला. भाजपच्या विरोधात सतत भाषण करणारे, टीका करणारे उद्धव ठाकरे यांनी आज अब्दुल सत्तारांना हरवण्यासाठी भाजपने आम्हाला साथ द्यावी अशा पद्धतीचे एक अचंबित करणाऱ्या राजकारणामध्ये एक आवाहन केलेलं आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अब्दुल सत्तार साहेब आहेत, जे सिल्लोडचे उमेदवार आहेत शिंदे साहेबांच्या सेनेचे. दादा, काय कराल? तुम्ही हसताय. त्यांनी मला वाटतं का बराडेचा दवाखाना आहे आमच्याकडे संभाजीनगर औरंगाबादमध्ये, तिथे त्यांचं डोकं तपासावं लागेल. तुम्ही एक लक्षात घ्या का भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आहे. तो किती घाबरलेला असेल शिवसेनेचा उमेदवार उबाटाचा, का ते भीक मागू लागले सिल्लोडमध्ये भाजपची मताची, म्हणजे डोक्यावर परिणाम आहे का नाही. मी महायुतीचा उमेदवार, महायुती आमच्या सोबत. आणि एकीकडे त्याच सभेमध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही जरा बारकाईने त्यांचा भाषण ऐकला तर त्या सभेमध्ये मोदीला शिव्या देऊ लागला. अरे कमालच झाली. एकीकडे मोदीला शिव्या द्यायचा आणि मोदी साहेबाचे पाठिंबा घ्यायचा. हा कुठलचा राजकारण आहे? मला वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये परिणाम झाला. पण काय कारण आहे की म्हणजे माझी घबराट त्याला बदललं ना. खुर्ची खाली केली. घरात बसणारा मुख्यमंत्र्याच्या ऐवजी जो काम करणारा मुख्यमंत्री, लोकांमध्ये राहणारा मुख्यमंत्री, लोकांशी भेटणारा मुख्यमंत्री, विकासाला गती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही बसवलं. खरं दुखणं तिथं आहे. आणि हे जलुसीमध्ये जे बोलू लागले याचं उत्तर 20 तारखेला मताच्या रूपाने मिळेल. आणि मताच्या रूपाने मिळाला 23 तारखेला त्याचं उत्तर आमच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाची जनता जनार्दनच देणार. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे आणि शिवतीर्थावरती राज्यभरातून शिवसैनिक येणार, असं संजय राऊत म्हणतायत. उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी न दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं राऊत म्हणालेत. ते निवडणूक आयोगाला परवडणारं नाही. 17 तारखेला शिवतीर्थावरती सांगता सभा होणारच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तसा दावा केलाय. आणि 17 तारखेला तुम्ही जरा अडवणार आहात का शिवतीर्थावर? तुम्ही सभेला परवानगी द्यायची नाही द्यायची हा पुढला प्रश्न एखादा. पण 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणं हे अधिक सोयीचं होतं. कारण दिवसभर तिथे शिवसैनिकांचा राबता आहे संध्याकाळपर्यंत. तुम्ही संध्याकाळी त्यांना अडवणार, तिथे गर्दी जमणार, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार. प्रशासनाला निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. पण सभा होणार 17 तारखेला, आमची सांगता सभा होणार. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, 17 नोव्हेंबरच्या सभेत संदर्भात ठाकरे गटाचं काय म्हणणं आहे? अर्थातच आपल्याला माहिती आहे श्वेता, मुंबईमध्ये 17 नोव्हेंबरच्या सभेवरून मोठा राडा सुरू आहे. अर्थात जे खासदार आहेत संजय राऊत त्यांनी थोड्या वेळापूर्वी
चिंचवडमध्ये हे विधान केलं आणि त्यांनी स्पष्ट गर्भित इशारा दिला आहे की अशा दिवशी म्हणजे ज्या दिवशी हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिवस आहे, 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांना दर्शन घेण्यासाठी लाखो जे शिवसैनिक आहेत ते मुंबईमध्ये त्या दिवशी असतात आणि त्या दिवशी सांगता सभा आहे. अशा वेळी जर प्रशासनाने सभेला परवानगी दिली असती तर ते सोयीचं ठरलं असतं. मात्र प्रशासन सभेला परवानगी देणार नसेल तर मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे संजय राऊतांनी स्पष्टपणे गर्भित इशारा दिलाय. त्यांच्या बोलण्यातून हेही स्पष्ट होते की अजून सभेला परवानगी मिळाली नाही. मात्र त्यांनी असा दावा केलाय की जी सांगता सभा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ती 17 नोव्हेंबर रोजी होणारच आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हे स्पष्ट होताना दिसतंय की जो स्मृतिदिवस आहे बाळासाहेब ठाकरे या दिवशी जी सभा होणार आहे त्यासाठी लाखो शिवसैनिक येतातच. मात्र आता हा सगळा जो मुद्दा आहे तो पुढे करून शिवसेना जी आहे ती गर्भित इशारा देऊ पाहते आणि या सगळ्या इशाऱ्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा जर खरंच प्रश्न निर्माण होणार असेल तर प्रशासन याकडे कसं बघतं हे आता पाहणं गरजेचं आहे. मात्र शिवसेनेचे जे खासदार संजय राऊत त्यांनी थोड्या वेळापूर्वी जेव्हा ते चिंचवडमध्ये आलेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि स्पष्टपणे दावा केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये 17 नोव्हेंबरला मुंबईमध्ये जी सभा आहे ती होणारच आहे. त्या सभेसाठी परवानगी अद्यापही त्यांना मिळाली नाही हे स्पष्ट होते. मात्र जर त्यांनी असा इशारा दिला तर प्रशासन नेमकं काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. गोविंद, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचं एक वक्तव्य ऐकूया. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करावं अशी सर्वांचीच इच्छा आहे असं उदयनराजे म्हणाले. कराडमधल्या प्रचार सभेत फडणवीसांसमोर उदयनराजेंनी ही इच्छा व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील महायुतीची सत्ता आणि फडणवीसांना विजय असं म्हणत मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिले होते. त्यात आता खासदार उदयनराजेंनी देखील ही इच्छा व्यक्त केली. सगळ्यांच्या मनात जे आहे की देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा पार पडली. यावेळी जयंत पाटलांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली. शरद पवारांनी कधी पक्ष फोडला नाही की चिन्ह चोरलं नाही. मात्र हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असं अमित शहांनी या आधी स्पष्ट केलं असल्याचं म्हणत शिवसेनेला त्यांनी टोला लगावला. पवार साहेबांनी कधीही कुठला पक्ष फोडला नाही आणि पक्ष फोडून पक्ष चोरला नाही आणि पक्ष चोरून चिन्ह चोरलं नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्यात दिसतं. शरद पवार साहेबांनी असं कधी केलं नाही. काहींनी ते पक्ष सोडले असतील आणि ते सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले, याला पक्षफोडी म्हणत नाही. तेच मुख्यमंत्री होणार हे अमित शहानी 10 वेळा सांगितलेलं आहे. भारतीय जनता पक्ष युती निवडून आल्यावर निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा इरादा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कधी सुट्टी देतील सांगता येत नाही. शेवटी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसांना करायचं हेच भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आहे. नाहीतर अमित शहा ते 2-2, 3-3 वेळा बोललेच नसते. फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करावी. तिथं निष्ठेची लोक तडफडत आहेत. तिथं स्वतः देवेंद्र फडणवीसांनाच आता न्याय मिळत नाही. तुम्हीच आता प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीसांनी माघार घेतली. त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी. राहिला प्रश्न सुप्रिया सुळेंच्या प्रोजेक्शनचा. सुप्रिया सुळे ह्यांनी राष्ट्र पातळीवर देखील नाव कमावलेलं आहे. संसदेत उत्तम कामगिरी केलेली आहे. सातत्यानं सुप्रियाताई जर संसद रत्न पुरस्कार मिळवत असतील तर त्या मुलीच्यात देखील काहीतरी दम आहे ना. अशाच काही घडामोडी आपण बघूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.